नमस्कार। आज 15 जानेवारी आहे। काल 14 जानेवारी रोजी आपण आपल्या या मक्याच्या प्लॉटला खताचा डोस दिलाय। या साईडने आपल्याला हा जो मक्का दिसत आहे याला आपण महादनचं जे क्रॉपटेक आहे 10 30 14 ती एक बॅग आणि त्या बॅगमध्ये युरिया असं मिक्स करून दिलंय। त्याच्यानंतर हा गॅपच्या इकडचा जो प्लॉट आहे समोरचा प्लॉट, या प्लॉटला आपण महादनचं जे क्रॉपटेक 9-24-24 येते ते आणि त्याच्यासोबत युरिया दिलाय। आता आपल्याला समजेल की ॲक्च्युअली 9-24-24 आणि 11-30-14 या दोन्हीपैकी बेटर रिझल्ट आपल्याला कोणत्या खताचा पाहायला मिळते। या प्रकारे आपण या प्लॉटमध्ये 14 जानेवारी रोजी खत दिलाय। या प्लॉट लागवडीला जवळपास 43-44 दिवस झालेत बघा। आणि याला हा खताचा दुसरा डोस होता। पहिल्या डोसमध्ये आपण महावीरा झिरॉन या प्लॉटला जवळपास 5 बॅगा दिल्या होत्या आणि त्या 5 बॅगासोबत आपण 4 बॅगा युरियाच्या घेतल्या होत्या। ते खत आपण दिलं होतं जवळपास या डोस टाकायच्या 12-13 दिवसापूर्वी। सिंगल सुपर फॉस्फेट आहे, रिझल्ट आपल्याला लेट दिसतात म्हणून लगेच आपण 12-13 दिवसांनी याला खताचा दुसरा डोस दिलाय। आता पुढचा डोस तुमच्या हिशोबाने कधी टाकला गेला पाहिजे, तुम्ही खताच्या डोसेसमध्ये मक्का पिकामध्ये किती दिवसांचं अंतर ठेवता, जर व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की कमेंट करून आम्हाला सांगावे। चॅनल तुमच्यासाठी आहे, व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी आहे, म्हणून व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया जरूर देत जा। जवळपास 4.5 पॅकेट इथे आपण लावलेले आहेत मक्काचे आणि टोकन पेरणी यंत्राने या मक्याची लागवड केलेली आहे। धन्यवाद।